नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मधील एका नवीन व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता बऱ्याच ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे। लाडक्या बहिणी म्हणताय की आता आमचे हप्ते कायमचे बंद करा, कारण नोव्हेंबर डिसेंबरचा बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही। आता हे प्रकरण चांगलंच तापलंय। या अंतर्गत आता आदितीताई तटकरे यांनी एक ट्विट दिलं आहे। याबद्दलची महत्त्व अपडेट माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे। नेमका अपडेट काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात याची माहिती पाहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। त्याचबरोबर आपले टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनलवर सुद्धा आपण योजनेची माहिती देत असतो। याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर एक व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलाय, त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। नेमकी काय आहे अपडेट या आपण व्हिडिओ मध्ये पाहूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहू शकता की आदितीताई तटकरे यांचं हे ट्विटरचं अकाउंट आहे। या ट्विटरच्या अकाउंटच्या माध्यमातून त्यांनी लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचा संदेश दिलाय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची सूचना आहे। महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणासाठी सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंतची ई-केवायसी करणे ही मुदत देण्यात आलेली होती। तथापि काही कारणास्तव केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली। म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत आता पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या लिंकवर आपण जर क्लिक केलं तर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 19,64,03,207 भगिनींना तिसऱ्या टप्प्याचे लाभ हस्तांतर झाले आहे। उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना याचा लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारे ट्विटरच्या माध्यमातून लाडकी बहिणीसाठी आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाचा हा संदेश दिलेला आहे। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींच्या केवायसी बाकी होत्या किंवा ज्यांचा काही प्रॉब्लेम झाला असेल त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाची मेसेज आदितीताई तटकरे यांनी दिला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता केवायसी सह अधिक पारदर्शकता यामध्ये माहिती दिली होती। तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी डिसेंबर मध्ये ई केवायसी न केल्यामुळे त्यांचे हप्ते पडले नाहीत, किंवा ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने केवायसी केले असेल त्यांचे हप्ते सुद्धा थांबले आहेत। मग त्यांनी आता गाव पातळीवर जे अंगणवाडी का सेविका असेल यांच्या मार्फत आता ही केवायसी करायची आहे आणि फिजिकल व्हेरिफिकेशन सुद्धा करून घ्यायचं आहे। तर लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली सर्वात महत्त्वाची योजना आहे। आतापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, काही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसेल, त्यांना हे पैसे कसे मिळतील या संदर्भात महत्त्वाची व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बनवून ठेवलाय। त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ मधील माहिती कशी वाटली, महत्त्वपूर्ण वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। आणि तुम्हालाही लाडक्या बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला किंवा नाही आला ते सुद्धा कमेंट मध्ये कमेंट करून कळवा। अशीच कामाची व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या।